अत्यंत जबरदस्त आयोजन या स्पर्धेमध्ये। सन्मान चिन्ह द्यायचं का पंकज? त्यांच्या आल्या नाहीत त्यांना असं वाटलं ते ज्या बनवायचं लागलं त्याला वाटलं उद्यापासून मॅच आहे असा विषय झाला। चला मागील मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच होता त्यांनी या ठिकाणी या नाव आहे अक्षय खांडीचापाडा अक्षय आणि त्याच नंतर त्याच्या अगोदर जो सामना विजयी झाला होता तर केतन शेडगाव संघाचा केतन आपण देखील या आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मयुरेश जाधव। प्रतीक होता पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर। या ठिकाणी शुभ आगमन झाले ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। जगदीश पष्टे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांच्या समवेत राहुल भोईर हे देखील उपस्थित होत आहेत। सामन्याला सुरुवात झाली। निशांत पष्टे स्ट्रायकर एंड वरती आहेत, दुसऱ्या बाजूने जितेशला आपण पाहतोय। शुभारंभ झालाय सामन्याला। फर्स्ट ओव्हर गोलंदाजी करण्याकरिता अभिषेक आलाय। राऊंड द विकेटने अभिषेकचा पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल निशांत करिता। पहिला बॉल आक्रमण मिडल ऑफ द बॅट स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर साधा धावांसाठी षटकार। षटकाराने या ठिकाणी स्वागत केले गेले। मुख्य मंचावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना रवींद्र पष्टे साहेब। आडव्या बॅटने स्लॉग हिट केलं बॉलला मिडऑन क्षेत्रामधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। संघाचा केतन आपण देखील या आपल्याला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। केतन टीमची धावसंख्या 10 धावा। पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, विस्फोटक फलंदाजी आणि निशांत पष्टेला खरं तर याच फटक्यांसाठी ओळखलं जातं। त्या पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमकता ठेवली गेली आहे, आक्रमकतेने फलंदाजी केली जाते। चौकार षटकार, टीमची धावसंख्या 10 वरती आहे। पहिलं षटक प्रगतीपत्र अभिषेक गोलंदाजी करतोय। अभिषेकला इथून कमबॅक करावं लागेल। नेक्स्ट बॉल स्विच हिट केला या वेळेला बॉल अगदी पाहिलं तर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। टीमची धावसंख्या 14। पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार। अगदी चौफेर फलंदाजी केली जाते। पहिले 2 मोठे स्ट्रोक खेळले गेले होते ऑन साइडला, त्यानंतर रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला, त्यावरती देखील चौकार आला। चांगली बॅटिंग निशांतकडून राहिली आहे, परंतु अभिषेक देखील चांगला गोलंदाज आहे, या संघाचा प्रमुख गोलंदाज, परंतु त्याला इथून कमबॅक करावा लागेल।
पुढचा बॉल घेऊन अभिषेक सज्ज झालाय निशांतच्या विपक्षात. ओहो, हा बॉल दर्जेदार आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र चेंडूला समजू शकला नाही या निशांत. जसा टप्पा या ठिकाणी डिलिव्हर झाला, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथे समाप्ती होत असताना टीमची धावसंख्या 14. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. निशांत अगदी आक्रमकतेने फलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेला मात्र पट्ट्यात बॉल आला आणि या पट्ट्यानं पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते ना, त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला डोळ्याच्या समोर पाहायला मिळेल. अत्यंत घातक फलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे अभिषेकचा. यावेळेला लोअर फुलटॉस अलॉंग दी कार्पेट ना ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला. एक सिंगल इथे मात्र मिळेल. फर्स्ट ओव्हर इथे मात्र कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या बिनगडी बाद 21. ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकार ती जोडली गेली आहे. चालू असलेला सामना केव्हीपीसी कांदळी अँड टीम पप्पू 11 नांदेडने ज्या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता कांदळी संघाने. पहिल्याच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आणि त्यानंतर 2 धावा इथे पॅनल्टीच्या देखील आपण ऍड करत आहोत. म्हणजेच टीमची धावसंख्या असेल 23. यानंतर होणारा सामना पाली विपक्ष वेताळ स्पोर्ट दळेपाडा. दोन्ही टीम आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्या आणि त्याचबरोबरीने टॉस साठी सज्ज राहा. एकंदरीत आपण पाहिलं तर मग धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 23 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये टीम केव्हीपीसी कांदळी. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप लांडलाय गोलंदाजी करण्याकरिता. विनंती आहे, एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहे, त्यामुळे जरा घाई करा, कारण अजून देखील पहिल्या फेरीतील 2 सामने शिल्लक आहेत. त्यासाठी आपल्याला सूचना दिली जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं. प्रदीप लांडलाय षटक क्रमांक 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मिस्टर प्रदीप. फर्स्ट बॉल इन डिलिव्हर निशांत करिता. पहिला बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जाईल. 6 बॉलचा सामना केला. 21 धावांचे योगदान दिले निशांतने. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलंय. अगदी पाहिलं तर बॉलला पाठवलं आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती स्वागत केले प्रदीपचं षटकारानं. फलंदाज निशांत पष्टने 6 धावा षटकार. पुढचा बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफसाइड क्षेत्राकडे बॉलला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली बॅटिंग. ज्या वेळेला संधी मिळते संधीचं सोनं केलं जातंय आणि ज्या वेळेला चांगला बॉल आलाय त्या वेळेला मात्र निशांतने सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. आणि खरं तर चांगलं क्रिकेट, शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 31-31 धावा. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम कांदळी चांगल्या स्थितीमध्ये. निशांत चांगली बॅटिंग करतोय. जितेशला संधी मिळाली नाहीये आतापर्यंत. पाहिलं तर मग 8 बॉल मध्ये 29 धावांची बहारदार खेळी साकारली आहे निशांत पष्टेने. यावेळेला स्टंप स्ट्रोक हवेमध्ये बॉल. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. एक सिंगल इथे मात्र प्राप्त होईल आणि इथे मात्र पाहू शकाल थोडस फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर इथे वेगानं 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. 2 धावांनी टीमची धावसंख्या 33. अवघ्या 9 चेंडूचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी पाहिलं तर मग आता इथून विकेट वरती फोकस करावं लागेल.
ज्या वेळेला एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मात्र इथे बिल्डअप होताना आपण पाहतोय, त्यावेळेला मात्र कुठेतरी कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची आहे. त्याला गेम प्लॅन्स दाखवणं गरजेचं आहे, रणनीती आखणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने निशांत पष्टे फलंदाजी करतोय ना, मग त्याला रोखणं जणू आता थोडंसं कठीण वाटू लागलंय. जबरदस्त लय मध्ये फलंदाजी करतोय निशांत पष्टे, आक्रमकतेने फलंदाजी करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. इथे काय घडलं पाहावं लागेल. एक्झॅक्ट बीमार की बिमारी हाईट फॅक्टर बॉल आहे. त्यानंतर बॅटचा स्पर्श झाला बॉल सोबत आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4+1 एकंदरीत धावा मिळतील 5. बॉल आता फ्रीडचा असेल. संधी निर्माण झाली निशांत करिता. टीमची धावसंख्या 38 धावा आणि 10 बॉल मध्ये तब्बल 35 धावांची बहारदार खेळी साकारतोय. अर्धशतक झळकवण्याची त्याला संधी निर्माण झाली आहे. बॉल फ्रीडचा. इथून मात्र चेंडूला सोडून दिले गेले आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन इथे देखील मिळेल. 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. फ्रीड कंटिन्यू आहे. अजून देखील संधी आहे निशांतला मोठा स्ट्रोक खेळण्याची. वारंवार या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील टीम नांदेडच्या टीमला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर मग एक्स्ट्रा रोखाव्या लागतील. यावेळेला आक्रमण पुन्हा एकदा केलंय. इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. जाईल 43. 43 धावा धावफलकावरती. कमाल हिची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निशांत पष्टे करतोय. यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन आहे परंतु क्षेत्ररक्षकांनी ते चुकी केली आहे. अखेरकार चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली गेली आहे. 3 धावेने टीमची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. निशांत पष्टे जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. 12 बॉल मध्ये 42 धावा. जितेश पष्टेला आता प्रथम स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकाल. आता मात्र कुठेतरी त्याला स्ट्राईक मिळाली आहे. आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजाने 5 बॉल मध्ये तब्बल 23 धावा खर्च केलेत. महागडे षटक आपण पाहतोय. पहिलं षटक देखील अभिषेकचं महागडं होतं. शेवटचा अंतिम बॉल. या वेळेला मात्र दिलस्कूप करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पाहिलं तर एक धाव तर मात्र मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात आणि याच फटक्यांसाठी जितेश पष्टेला ओळखलं देखील जातं. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 48. तब्बल 48 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 48 धावा मोठी धावसंख्या आहे. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परंतु येणाऱ्या 12 बॉलवरती टीम पप्पू इलेव्हन नांदेडने टीमने चांगली गोलंदाजी केली तर मग नक्कीच आमचे कॅमेरामन बघेल दुपारचं सत्र आहे. ऑपरेटर आहेत कृष्णा आणि अगदी जाऊन पोहोचलेत. गोळा खाण्यासाठी तिथे मात्र पोहोचलेले आहेत. अगदी आमच्या कॅमेरामॅनने छायाचित्र या ठिकाणी टिप्पणी केलेली आहे आणि हे प्रेक्षक वर्ग आमचा पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेताना पाहतोय. अगदी पहिलं तर निसर्गरम्य वातावरणातलं हे सुंदर मैदान गोंदाडे गावचं. एक चांगले आउटफील्ड, चांगलं मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला पाली टीमचे कर्णधार आणि दळेपाडा टीमचे कर्णधार आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. हा पिडिंग नंतर टॉस करील, परंतु त्या अगोदर आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्या. आयोजकांची सूचना आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली 48. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. विशालला आणले. जितेश पष्टे 1 बॉलचा सामना केलाय, 2 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निशांत पष्टे 12 बॉल मध्ये 42 धावांवरती खेळतोय. स्ट्रायकर एंड वरती देखील असेल. आता मात्र इथून विचार केला तर मग अर्धशतक झळकवण्याची त्याला संधी निर्माण झाली आहे.
पहिला बॉल असेल गोलंदाज विशालचा. ओव्हर द विकेटने सामना करेल निशांत पष्टे. या बिला मात्र पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आहे. इनटू द गॅप खेळले गेलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन. अगदी नेत्रदीपक फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालं आणि आता उंबरट्यावरती आहे अर्धशतकाच्या. तोच म्हणजे निशांत पष्टे. 13 बॉल 46 धावा. अवघ्या 4 धावांची गरज आहे त्याला अर्धशतक पूर्ण करण्याची. या हंगामामध्ये चर्चेतला खेळाडू आहे. इन्फॉर्म फलंदाज आहे आणि चांगली बॅटिंग देखील करतोय. स्विच इट केलं यावेळेला. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र निवडलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. आणि अगदी बॅट वरती करायची आहे निशांत पष्टे. 14 बॉलचा सामना केलाय. 50 धावा ज्या पट्ट्याने कुठल्या त्याच्यासाठी मी एकच म्हणेन, ना नावासाठी ना पैशासाठी. मी खेळतोय फक्त कांदळी गावासाठी. वारे पट्ट्या. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तुझ्या नावावरती. खूप खूप अभिनंदन असेल निशांत पष्टेसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओढ बॅटिंग. कमालीची बॅटिंग. अर्धशतक या ठिकाणी झळकवलंय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक निशांत पष्टेच्या नावावरती जाईल. अवघ्या 14 बॉल मध्ये ज्यानं 50 धावांची खेळी साकारली. आपलातून इनिंग पेश केली. चांगली बॅटिंग. वॉट अ बॅटिंग. कमालीची बॅटिंग. अगदी पहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अब तक 56 धावा आणि 56 धावांपैकी 50 धावा वैयक्तिक निशांत पष्टेच्या असतील. अगदी म्हटलं जाताना जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर शून्यातून जग निर्माण करावं लागतं. आणि असं देखील म्हणतात की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीये. अनेक लोक निशांतला ट्रोल करत होती, कधी हा आउट ऑफ फॉर्म होता त्यावेळेला बोलते कधी इन्फॉर्म होईल. परंतु या हंगामामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि या स्पर्धेतला केव्हीपीसी ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला स्लॉक स्वीप केला बॉलला. डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहेत. मिळतील ती फक्त 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 57 धावा. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. या अगोदर आपण पाहिलं तर टीम जांभिवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये 68 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला आता मात्र क्रॉस केलं जाईल. टीम कांदळी संघ ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय पहिल्या विकेटसाठी तब्बल 57 धावा जोडल्या गेल्यात. कमालीची फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉलची होईल समाप्ती. रुद्राक्ष स्पष्ट या ठिकाणी आपण संपर्क साधा. टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 57 धावा आहेत. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. चांगल्या स्थितीमध्ये टीम कांदळी बॅटिंग करताना जो निर्णय त्यांनी स्वीकारला होता निर्णय त्यांच्या बाजूने वळालाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 58. आणि इथून मात्र पाहिलं ना तर याच सरासरीने बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 81. 81 धावांपर्यंत मजल मारू शकेल टीम केव्हीपीसी कांदळी. 5 बॉलचा खेळ पूर्ण. शेवटचा बॉल शिल्लक आहे निशांत करिता. अंतिम बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जरूर ती धाव देखील पूर्ण होईल. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती 60. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 60 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. भावार्थ जोगळे छोटू या ठिकाणी आपण या.
3 षटकांचा खेळ संपला आणि 60 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आदेशला आणलाय. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर जितेश. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेटने समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढला. अभिषेक आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 61. विदाउट लॉस विकेट आलेला नाहीये. चांगली फलंदाजी पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण पाहिल्या. निशांत पष्टे आतापर्यंत 18 बॉल मध्ये 53 धावा. जबरदस्त 16 बॉल मध्ये 53 धावा. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर मग त्यानंतर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर पंचाचा वाईटचा इशारा. 4+1 एकंदरीत धावा मिळतील 5. 66 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. एक मोठं टार्गेट केव्हीपीसी कांदिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. निशांतने चांगली बॅटिंग केली या सामन्यामध्ये. अर्धशतक देखील पूर्ण केलं. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल असेल गोलंदाज आदेश यांचा. यावेळेला स्विंग अँड मिस विकेट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं यावेळेला. जागेवरून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल भिसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. 66 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फुलटॉस होता. फक्त दिशा दाखवली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 68 धावा धावफलकावरती. आता मात्र जो टार्गेट पहिल्या सामन्यात अनुपिल्य पण खानिवली जांभिवली संघाने ठेवला होता तो टार्गेट या ठिकाणी आपण पाहू शकाल 68. परंतु अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याला क्रॉस जरूर केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला मिसटाइप स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलाय आणि अखेरकार इथून मात्र निशांत पष्टे बाद होईल. हा पहिला धक्का टीम केव्हीपीसी कांदिवली संघाला. बाद होण्यापूर्वी या ठिकाणी 18 बॉल आणि 55 धावांची खेळी साकारली आहे. निशांत पष्टे डगआउटला येईल. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय वीरू पष्टेला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 68 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती आदेश. स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ओहो स्विंग अँड मिस. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होणार नाही कारण पंचांचा आलाय वाईटचा इशारा. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. 69. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परंतु आदेशने चांगली गोलंदाजी केली. आघाडीच्या 3 गोलंदाजांनी पाहिलं तर थोडंसं खराब प्रदर्शन केलं. ज्या ठिकाणी 60 धावा आल्या परंतु स्लॉग ओव्हर मध्ये आदेश आले. धावसंख्येला पूर्ण विराम दिला. चौकार षटकार मारू दिले नाही. ही जमेची बाजू होती गोलंदाज आदेशसाठी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेला देखील बॉल जाईल ऑफ स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा इथे देखील आली आहे. 70 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. पॉवर हिटर फलंदाज आपण वीरू पष्टेला पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. नेक्स्ट बॉल आदेश घेऊन येतोय वीरू करता. टॉप एज लिडिंग एज आणि त्याला टेकन केलं जाईल. झेल बाद होईल. फलंदाज वीरू पष्टे. टीमला बसलेला दुसरा धक्का. वीरू बाद. आता 2 फलंदाज आपण लेजंड क्रिकेटर पाहू शकाल. एक बाजूने जितेश पष्टे तर नवीन फलंदाज राहुल भोईर. या 2 खेळाडूंच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू आपण निशांत पाहतोय. त्यानंतर वीरू पष्टे असेल, प्रीतम असेल, पारस असेल. एकच एक सरस खेळाडू या 2 खेळाडूने घडवलेत.
आता ते दोन लेजंड क्रिकेटर आपण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. राहुल भोईर आलाय अंतिम बॉलचा सामना करण्याकरिता. शेवटचा बॉल आदेशने काय कमालीचं षटक हाताळलंय. खोलवर टप्प्याचा बॉल पहिली धाव वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, जरूर दिला आणि दुसरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाली. 72 धावा दफळकरती जोडल्या गेल्या आणि 24 बॉल आणि 73 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता पप्पू 11 नांदेड संघाला. तर जाऊयात आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी पाली विपक्ष बेताळ स्पोर्ट्स दळेपाडा हे दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. आणि मी जगदीश पष्टे यांना विनंती करतोय आपल्या शुभास टॉस करायचा आहे. कैलास पष्टे टॉस बॉक्स, सर्वांचे लाडके अप्पा आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स पाहतोय. आणि क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे आमचे मित्र जगदीश पष्टे यांच्या शुभास्ते करूया टॉस. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. चला बी फास्ट पाली टीम, लगेचच आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक झालेला आहे. सामना क्रमांक 5 पहिल्या फेरीतील आपण पाहू शकाल. पाली विपक्ष दळेपाडा पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 आणि टॉस करण्याकरिता आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे जगदीशजी पष्टे यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. तर नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय कैलास पष्टे. केव्हीपीसी कांदळी आणि अखेरकार तो आलाय निर्णय. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. जगदीशजी पष्टे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला आभार. तर नाणेफेकी जिंकले दळेपाडा टीम. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्यामागचं कारण की एक फिल्डर थोडा कमी आहे ऋषिकेश, तर बघ फिल्डिंग करूया. आता 4 ओव्हरची मॅच आहे. पाली टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आउटफील्ड आणि ही खेळपट्टी तुम्हाला कशी वाटते? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूपच छान आहे आणि आम्ही दरवर्षी या ग्राउंडवरती खेळतो. विकी, तुम्ही नाणेफेकी गमावले, नाणेफेकी जिंकली असे काय स्वीकारलं असेल? क्षेत्ररक्षण. अर्थात तुम्हाला आता पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायचे, काय टार्गेट असेल मनामध्ये? 50 ते 60. अधिक अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल कर्णधार या नात्याने? अमरकडून. त्याचनंतर कांदळीकर नेहमीच चांगलं आयोजन नियोजन करत असतात, कारण ग्रामीण भागामध्ये आपण विचार केला तर कमी स्पॉन्सर असतात, परंतु इथे आल्यानंतर मन भरल्यासारखी स्पर्धा आपल्याला वाटते, कारण चांगली खेळपट्टी आहे, चांगलं मैदान आहे, चांगलं मान्यवरांचा इथे प्रत्येक मान्यवरांचा चांगल्या पद्धतीने मान सन्मान केला जातो. त्या आयोजकांबद्दल काय सांगशील? आम्हाला इथे खेळायला संधी दिली, खेळायला त्यांच्या नक्की दोन्ही टीमला असतील बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरताला इथून सुरुवात होताना पाहू शकाल. तब्बल 73 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. पप्पू 11 नांदेडने या संघासमोर क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता जांभिवली टीमचा प्रतीक. आपण या, आपल्याला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल.
या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. सन्माननीय अरुणजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे कांदळी गावचे जावई आहेत, आणि त्याच्या शुभास्ते आपण देऊत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन प्रतीकला करूया सन्मानित. खूप दमदार खेळ त्याचा राहिला आणि पाहू शकाल या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण या ठिकाणी देत आहोत. प्रतीक खूप खूप अभिनंदन तुझं, तुझ्या संघाचं. पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. सामन्याला इथून मात्र सुरुवात होती. दुसऱ्या डावाला सुरुवात. अनुभवी खेळाडू सुनील आणि त्याच्या साथीने आदेश. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय प्रीतम भोईर. पहिला बॉल असेल प्रीतम भोईरचा राईट मुहूर्त विकेटने. पहिलाच बॉल इनटू द गॅप खेळले गेले. बॅकवर्ड स्क्युअर लेग क्षेत्र निवडले फलंदाज सुनील. अनुभवाचा हा चौकार म्हणावा लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. प्रीतम भोईरचा फुलर लेनचा बॉल आणि सुनील यांचा विचार केला तर मग अनेक चढ उतार या खेळाडूने पाहिलेले आहेत. अनेक वर्षापासून तो बिलॉंग करतो आपल्या संघाला आणि अनुभव देखील आहे खूप साऱ्या वर्षांचा त्यांच्या पाठीमागे. टीमची धावसंख्या 4 वरती असणार. नेक्स्ट बॉल प्रीतम भोईरचा. ओ यावेळेला व्हॉट शॉट, नेत्रदीपक फटका. बॉल पुढे एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार सुनीलच्या बॅट मधून. अत्यंत जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील पाहावासा वाटेल असा स्ट्रोक आहे. शफल झाले त्यानंतर मिडल ऑफ द बॅट कमालीचा फटका आणि या 4 धावा खूप काही सांगून जातील टीम नांदेडने संघासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 8 वरती. आक्रमकतेचं क्रिकेट आणि त्यानंतर टीट फॉर टॅटचं उत्तर जशाच तसं उत्तर दुसऱ्या डावामध्ये दिलं गेलंय. यजमानी संघ विपक्ष पाहुणा संघ मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. 73चं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ही ठेवावी लागेल फलंदाजांना. प्रीतम भोईर सध्याच्या घडीला चर्चेतला खेळाडू, परंतु त्याच्यावरती आक्रमण केले गेले. फुलटॉस आहे इथे, त्याला टोल केलाय. बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. 7 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सुनील ऑन फायर. ठोकलाय त्याने जबरदस्त षटकार. चौदा धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. दमदार सुरुवात. स्वाग से करेंगे सबका स्वागत. उर्द विकेटने पुढचा बॉल घेऊन प्रीतम सज्ज झालाय. यावेळीचा पुल्लर लेनचा बॉल. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. डॉट बॉलची समाप्ती होती. 4 बॉल 14 धावा. अगदी पाहिला. चला नो आर्ग्युमेंट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. व्हाईट यॉर्करचा वापर केला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. 14 धावा धावफलकावरती. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त बिमर करता रिव्ह्यू आहे, व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. 14 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. इथून प्रीतम भोईरचे सामना करेल सुनील. नेक्स्ट बॉल. अकूट टप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेला दर्जेदार फटका आहे. सुनील थांबायला तयार नाहीये. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय 4 धावांसाठी चौकार.
18 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग. अगदी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की धावसंख्या जितकी मोठी असेल ना तितकी फलंदाजांना फलंदाजी करायला मजा येते. आणि सुनीलने ते उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिले आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. राईट मुहूर्त विकेटने तो देखील मार्गस्थ होतो. ओहो, यावेळेला मात्र निश्चितपणाने पंच षटक समाप्तीचा इशारा दाखवतात. फर्स्ट ओव्हर इज अ कम्प्लीट. बिनगडी बाद 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सामन्यामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा काढायच्यात 55. अजून देखील संधी आहे टीम नांदेडने संघाला, परंतु इथून रणनीती आखावी लागेल टीम केव्हीपीसी कांदिवली. बी फास्ट. आत्ताच आपला चौथा सामना सुरू आहे आणि बरोबर 2:15 वाजलेले आहेत, कारण इथून अजून देखील 2 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण घाई करा. यानंतर पाली विपक्ष दळेपाडा हा सामना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी दळेपाडा या संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. त्यानंतर शेवटचा सामना असेल कासने विपक्ष पालिवली. तर इथून मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 55 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वीरू पष्टे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 18 बॉल 55 धावा. लक्ष मोठं आहे, परंतु चांगली फाईट टीम पप्पू इलेव्हन नांदेडने संघाकडून पाहायला मिळते. आता मात्र प्रथम स्ट्रायकर एंड वरती आहे फलंदाज आदेश. 18 बॉल 55 धावा. पहिला बॉल वीरू पष्टेचा राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल आदेश करिता. पहिला बॉल बीमार की बिमारी. हाईट फॅक्टर बॉल आहे. नोचा इशारा झालाय. एक धाव तर मात्र इथे मिळेल आणि इथे मात्र वीरूने देखील खराब चेंडूने सुरुवात केली आहे. 1+1 धावा मिळतील त्या 2. येणारा बॉल असेल फ्रीडचा. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 20. येणारा बॉल असेल फ्रीडचा. सुनील करता आता मात्र ही संधी निर्माण झाली. संधीचं सोनं केलं जाईल का, कारण फ्रीडच्या बॉलवरती फक्त फलंदाज हा रनआउट बाद केला जातो. मात्र इथून ती मुभा असेल फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. येणारा बॉल फ्रीडचा. 18 बॉल 53 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी फाईट टू फाईट हा सामना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने फ्रीडचा बॉल सुनील साठी. यावेळेला बॉलला सोडून दिले गेले. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 21. 21 धावा. फ्रीड कंटिन्यू आहे. 18 बॉल 52 धावा. सामना आता थोडासा का होईना परंतु रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. टार्गेट अजून देखील मोठं आहे, तरी देखील ज्या पद्धतीने नशिबाची साथ देखील मिळते. यावेळेला मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय खाली क्षेत्र आणि त्या ठिकाणी पाहू शकाल फ्रीडचा बॉल. एक सिंगल इथं मात्र मिळेल. आणि याच करता आम्ही अगोदर देखील उल्लेख केला होता की येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. कंटिन्यू हा फ्रीड आहे आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावती आहे. 22 धावा धावफलकावरती. 17 बॉल 51 धावांची गरज. प्रत्येक बॉल प्रत्येक धाव ही मात्र इक्वेशन बदलताना पाहायला मिळते. आदेश ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल वीरूचा. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची गाठली, लांबी गाठली नाहीये. चेंडूचा पाठलाग केला जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत दुसरी धाव तर पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी डेंजर एंड वरती होते आदेश आणि अखेरकार ती तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हरणाची गती, चित्त्याची चपळाई आणि कॉल कॉर्डिनेशन अगदी जबरदस्त पाहायला मिळालं. 3 धावे टीमची धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती. 16 बॉल 48 ची गरज. पप्पू इलेव्हन नांदेडने विपक्ष केव्हीपीसी कांदळी. अगदी पाहिलं तर मोठं टार्गेट आणि मोठा टार्गेटचा अप्रतिम पणाने पाठलाग केला जातोय. 16 बॉल मध्ये 48 धावांची अजून देखील गरज आहे. आतापर्यंत विचार केला तर दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. सुनील स्ट्रायकर एंड वरती आहेत.
यावेळेला बॉलला सोडलाय पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूने वळण घेत आहेत. वाईटचा इशारा इथे देखील आलाय. एक्स्ट्रा धावा बहाल करताना आपण विरूला पाहतोय, कारण पहिलाच बॉल नो बॉल, त्यावरती 1+1 2 धावा आला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वेअर मारा, तिथे एक्स्ट्रा आली, इथे देखील वाईट बॉल आलाय. बोनस धावा, इथे मात्र बोनस धावांची लयलूट केली जाते. 16 बॉल 47 ची आवश्यकता. यावेळेला घुटना टेक, तमाशा देख, दमदार फटका आहे, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. स्क्युअर लेग मध्ये टिपलाय झेल. फलंदाज सुनीलचा सपलाय खेळ. पहिला धक्का नांदेडने टीमला. सुनील बाद. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना क्रमांक 4 KVPC कांदळी आणि त्याचबरोबरीने पप्पू 11 नांदेडने या दोन संघादरम्यान पण हा सामना पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शनिवार आणि रविवार ही स्पर्धा संपन्न होईल. गोलंदाजी मार्क वरती वीरू पष्टे सज्ज झालाय. तर स्ट्रायकर एंड वरती आपण प्रदीपला पाहतोय. नेक्स्ट बॉल वीरूचा राऊंड द विकेटने. यावेळेला चेंडूवरती नजर नव्हती आणि अगदी पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मेरिट मध्ये बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहिली तर मग 26 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल पप्पू 11 नांदेडने संघासमोर. 14 बॉल 47 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती वीरू पष्टे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थेट एष्टांवरून एष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे देखील झाली. प्रदीप थोडेसे संघर्ष करतात, परंतु या ठिकाणी जेवढे डॉट बॉल येतील तेवढं दडपण निर्माण होईल, तेवढा दबाव निर्माण होईल नांदेड टीम समोर. त्यामुळे आता जे काही करायचे ते या वेळीत करावं लागेल. चौकार षटकार आणावे लागतील. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेला शॉर्ट पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. इथून मात्र पाहिलं तर मग 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये हे सांगत असताना टीम नांदेडने 12 बॉल 41 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर मग 14 धावा आल्यात. बारा बॉल 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बारा बॉल 41 धावांची गरज. इथे काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. तर गोलंदाजी मार्क वरती पारस देसलेला आणलाय. गोलंदाजी करण्याकरता पारस देसले आलाय. 12 बॉल 41 धावा. सामन्याला सुरुवात होईल आणि इथून मात्र पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आदेश एक विकेट गमावलाय सुनीलच्या रूपामध्ये टीम पप्पू 11 नांदेडने संघाने. 12 बॉल 41 धावा. मॅच ऑन. पहिला बॉल पारस देसलेचा राईट मोर द विकेटने. अखूट टप्प्याचा बॉल मिस्टाइम स्ट्रोक. संधी होती, संधी गमावली. शॉट फाईन लेग मध्ये टिपलाय झेल. फलंदाज आदेशचा संपलाय खेळ. टीमला बसलेला दुसरा धक्का टीम नांदेडने संघाला.
थोडासा निराश असेल, कारण त्याला देखील ठाऊक आहे ते हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा स्ट्रोक येऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना जर तरला थारा नाही, टॉप एज लागला, लिडिंग एज होती आणि त्यानंतर शॉट फाईन लेग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. षटकातला पुढचा बॉल ऋषीसाठी. यावेळेला इथे देखील हाफ ट्रॅकर होता, सातत्याने हाफ ट्रॅकर चेंडू हाताळले जात आहेत. त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केले. आता प्रदीप स्ट्रायकर रेड वरती येतील, ज्या प्रदीपनं मागील षटकामध्ये एक उत्तुंग षटकार लगावला होता. टीमची धावसंख्या 33, 10 बॉल 40 धावांची गरज आहे. सातत्याने दोन्ही बॉल पहिले तर अखूट टप्प्याचे होते. पहिल्या अखूट टप्प्याच्या बॉलवरती विकेट आली, आदेश त्या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर आता मात्र पाहिलं तर एक सिंगल आली आहे, तो देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. पारस देसले षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने. यावेळीचा बॉल चांगला आहे, थोडस एक धाव इथे मात्र मिळेल आणि त्यानंतर पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. 9 बॉल 39 धावांची गरज आहे. ऋषीला इथून हात खोलावे लागतील, अभि नाही तो कभी नाही. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने ऋषीसाठी. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज ऋषी देखील बाद. आणखीन एक धक्का टीम नांदेड या संघाला. तीन गडी बाद 34 अशी स्थिती. टीम पप्पुलिओ नांदेड संघाची 8 बॉल 39 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच पाली आणि दळेपाडा रेडी राहायचं. लगेचच आपला सामना सुरू होईल. हा सामना संपल्यानंतर स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. केव्हीपीसी ट्रॉफी 2026. पारसचा पुढचा बॉल. यावेळेला आक्रमण जरूर केलंय, परंतु क्षेत्ररक्षक अशोक काटेसकर एक लेजेंड क्रिकेटर आहेत, 40+ खेळाडू, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल इथे कंप्लीट. सिंगलने काही फरक पडणार नाहीये टीम कांदेरी संघाला. 7 बॉल 38 धावांची अजून देखील गरज. थोडासा कठीण प्रवास, थोडासा अडथळा या ठिकाणी नांदेड टीम साठी. फुलटास आहे, 6 धावा जरूर मिळतील आणि 6 धावेने टीमची धावसंख्या नेऊन ठेवली जाईल 41 अंकावरती. 6 बॉल आणि विजयासाठी इथून आवश्यकता आहे 32 धावांची. प्रयत्न केलाय. विजय आणि पराजय हा कोणाच्या वाट्याला येऊ द्या, परंतु ज्या वेळेला तुम्ही टार्गेट चेसिंग करता त्यावेळेला फाईट देणं खूप गरजेचं आहे आणि ती फाईट आपण पाहिली आहे टीम पप्पुलिओ नांदेड संघाकडून. शेवटचे 6 बॉल 32 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आज ज्यानं अर्धशतक झळकावलं असा फलंदाज आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल निशांत पष्टे. 6 बॉल 32 धावांची गरज आहे. षटकातला पहिला बॉल उडवलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये, येतोय षटकार. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. इट इज अ वाईड बॉल आणि इथून मात्र धावसंख्या असेल ती 48. 5 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज.
एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजावरती दबाव निर्माण होऊ शकेल. यावेळेला मात्र ओरपीच बॉल होता, अतिरिक्त उंची गाठले. वीरू पष्टे बॉल पर्यंत पोहोचलाय, सहज सोपा लॉंग ऑन मध्ये टिपतोय झेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद. आणखीन एक धक्का टीम नांदेडने संघाला. चौदा धावांची इथून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. थोडंसं अशक्य असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. माफ करा, 25 धावांची गरज आहे. भूक लागली ना आता. पंकज भाऊ भूक लागली ना. 4 बॉल 25 धावा. नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. ऋषिकेश आलाय बॅटिंग करण्याकरिता. ऋषिकेश गोलंदाज निशांत पुढचा बॉल घेऊन. या वेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मात्र जरूर मिळेल. या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे केव्हीपीसी कांदिवली संघाने. एक मोठं टार्गेट होतं, परंतु फाईट खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे नांदेडने टीमने. कदाचित टार्गेट 55-60 पर्यंत राहिलं असतं तर मग थोडस चित्र वेगळं ठरू शकलं असतं या सामन्याचं. टार्गेट भलं मोठं होतं, ज्या ठिकाणी निशांत पष्टेचं अर्धशतक आणि त्या अर्धशतकाच्या जोरावरती टीम कांदिवली संघ चांगल्या स्थितीमध्ये राहिला. चला सामना सुरू करा विनंती आहे टीम कांदळी, कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत पहिल्या फेरीतील. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॉलला सोडलंय आउट ऑफ द ऑफ स्टंप. 3 बॉल 23 धावांची गरज आहे. उद्या देखील एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन मिळेल. सातत्याने लगातार 2 वाईट बॉल हाताळले गेलेत निशांत पष्टेच्या माध्यमातून. 3 बॉल 22 धावांची गरज आहे. बॅकफूट वरती आले, पूल करण्याचा प्रयत्न. फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. आणखीन एक धक्का. काय नाव आहे त्याचं? योगेश आणि जर षटकार लगावला तर पंकज पष्टे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पंकज पष्टे यांचे वर्गमित्र आहेत आणि त्याचमुळे हे कॅश प्राइज लावलं गेलंय. 2 बॉल 22 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे टीम कांदळी. दुपारचं सत्र सामना क्रमांक 4. एक मोठं टार्गेट. चांगला स्ट्रोक आहे. अगदी पहिलं तर एक सिंगल घेतली नाहीये. आता शेवटचा बॉल आहे. षटकार आला तर 200 रुपये असतील पंकज पष्टे यांच्या माध्यमातून. आणि इथून हा सामना समाप्त देखील झालेला आहे. केव्हीपीसी कांदिवली संघाने हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम पप्पू 11 नांदेडने. चांगला सामना आपण या ठिकाणी खेळलात, अगदी वेळेमध्ये पोहोचलात. आपल्याला देखील मंडळाच्या वतीने आभार असतील. आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं 18 बॉल मध्ये 55 धावांची खेळी साकारली, निशांत पष्टे ठरला प्लेअर ऑफ द मॅच.
तर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. उद्योगपती पूनमताई पाटील यांचं या ठिकाणी नावच काय पूनम. पूनम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये. या ठिकाणी शुभागमन झालं.